की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे. तुला घाण खायची होती, तुला शेण खायचं होतं म्हणून तू महाविकास आघाडीच्या डोक्यावर कशाला कापर पडतो. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. ही निवडणूक आता बिनविरोध झाली असून यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्यात थेट लढत होणार होती. मात्र शेवटच्या क्षणी बाळ माने यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे अर्ज मागे घेताना त्यांच्यासोबत भाजपचे मंत्री नितेश राणे उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. बाळ मानेंच्या या निर्णयामुळं ठाकरे गटात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत बाळ मानेंची पक्षातून तात्काळ हकलपट्टी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर या संदर्भात माहिती देत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की बिनविरोध निवडणुकीसाठी आणि माघार नाट्यासाठी एका दिवसात तब्बल 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसंच कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात झालेल्या राजकीय व्यवहारांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं. दरम्यान माजी खासदार विनायक राऊत यांनी बाळ मानेंवर टीका करत त्यांचा गद्दार असा उल्लेख केलाय. दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार बाळ माने यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आपणावर महायुतीकडून दबाव येत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही अशी चर्चा आहे. आता आणखी एक मोठी चर्चा म्हणजे बाळ मानेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय. मंत्री नितेश राणे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केल्याची माहिती समोर येते. हकालपट्टीनंतर बाळ माने हे नितेश राणेंसोबत चार्टर्ड विमानानं मुंबईत आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच लवकरच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. आता बाळ माने खरोखरच भाजपमध्ये प्रवेश करणार का आणि या संपूर्ण प्रकरणावर पुढे आणखी कोणते राजकीय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.